पण आपण जे म्हणतो की बाहेरचं जग आणि आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जल आहे, अग्नी आहे, वायू आहे, सगळं आहे. मग जेव्हा आपण वास्तुशास्त्र किंवा एखाद्या छोटीशी जागा आहे तर आपण म्हणतो की हे वास्तुदृष्ट्या नीट करायला हवं, तर मग जो माणूस तिथे राहत असतो त्याच्या शरीराची रचना आणि जसं तुम्ही म्हणालात तसं कुंडली किंवा संख्याशास्त्र, तर ते मॅच व्हायला हवं का? त्याची रिक्वायरमेंट प्लस आजूबाजूचे जे पंचमहाभूत आहेत, तर ते वास्तुशास्त्रामध्ये ह्या सगळ्याचा विचार आहे का? अतिशय सुंदर प्रश्न. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तसा विचार आहे, पण तो तसा करताना खूप कमी लोक दिसतात. तुमच्या बिल्डिंगचं गेट कुठे आहे याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे की तुमचं या जन्मकुंडलीमधलं तुमचं तत्व कोणतं बलवान आहे, त्याच्यानुसार तुमच्या वास्तूमध्ये त्या तत्वाला आपण जर त्याची स्थापना केली तर ते मॅच होणार. एखाद्या व्यक्तीचं जलतत्व बलवान असेल त्याच्या कुंडलीप्रमाणे, आणि जर अग्नितत्व जास्त वाढवलं त्याच्या घरातलं, तर त्या माणसाला 10 मिनिटाच्या वरती तो घरात थांबणार नाही, कारण ते कॉन्ट्रास्ट आहे ना. काही लोक बघा, तुम्हाला लक्षात येतं की परिवारातली मंडळी असं म्हणतात की यांचा घरामध्ये पाय टिकत नाही. कारण त्या माणसाला बाहेर कुठेतरी बरं वाटत असतं जिथे जलतत्व त्याचं मॅच होत असतं. त्यांचं घर बघितलं म्हणजे कुठल्या तरी चाळीतलं छोटंसं घर का असेल त्याला तिथे बरं वाटतं, कारण तिथे वॉटर एलिमेंट मॅच करतं त्याचं. मग हे नुसते वास्तूचे एलिमेंट, आणि मग ज्या वास्तूमध्ये तो राहतोय, मग तो बंगला असेल, फ्लॅट असेल, त्या फ्लॅटमध्ये त्याला आवश्यक असणारे आणि सपोर्ट करणारे एलिमेंट आपल्याला कुंडलीवरनं कळणार. त्याप्रमाणे त्या वास्तूमध्ये आपण बदल करणार किंवा त्याला पोषक असं वातावरण आपण तयार करणार, तर त्या वास्तुशास्त्राला खरा अर्थ आहे. म्हणजे स्टँडर्डाइज सोल्युशन नाही, कस्टमाइज आहे की बाबा या दिशेला किचन पाहिजे, या दिशेला पाणी पाहिजे, या दिशेला हे ठेवलं पाहिजे, असं नाहीये. तर कस्टमाइज्ड आहे. अगदीच काही गोष्टी म्हणजे जसं नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसावं, कळले की नाही, अगदी बेसिक जुजबी फार कमी गोष्टी आहेत अशा की ज्या कॉमन आहेत. बाकी सगळं कस्टमाइज असतं. प्रत्येक माणूस वेगळा आहे. लक्षात नाही, एखाद्याला चहा आवडतो, एखाद्याला कॉफी आवडते. आणि घरामध्ये जर असं बऱ्याचदा दिसतं की शांती नाहीये, आनंद नाहीये, तर अशा वेळेला वास्तूमध्ये काही छोटे फेरफार करून आपण ते तत्व वाढवू शकतो का? त्याच्यामध्ये कसं असतं की मतलब म्हणजे विवाह किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून त्याच्यानुसार वास्तूमध्ये काही कॉमन बदल केले तर थोडीशी हार्मनी आपल्याला दिसू शकते. पण फक्त तेवढं करून उपयोग, म्हणून तर आपण कुंडलीनुसार मुद्रा तयार करून देतो ना. म्हणजे वास्तूमध्ये पण बदल केले, ते कुंडलीनुसार पण केले, तत्वसुद्धा आपण सपोर्ट कसा करेल ते बघितलं, मुद्रासुद्धा तयार करून दिली, ज्याने त्याचा तो स्वतः अलाईन होईल. आणि वास्तूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकाश तत्व असतं. अच्छा. ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात. आता मी जे ब्रह्मस्थान म्हणतोय त्याचा अर्थ फार वेगळा आहे, जो नॉर्मल वास्तुशास्त्राप्रमाणे घेऊ नये. या आकाश तत्वाशी कनेक्ट होणे म्हणजे परत आलं अंतर्मनच तुमचं, आणि आकाश तत्वाचा जो मालक आहे तो गुरु आहे. कळलं की नाही. आणि हे आकाश तत्व बेसिकली असं म्हणू शकतो आपण जरा की मगाशी मी आपण 3D आणि 4Dचा विचार केला, ते 5D आहे. सद्गुरु तत्व ते 5वं आहे, ते 5वं डायमेन्शन आहे, जिथे डिव्हाइन म्हणतो ना आपण. डिव्हाइन काय तुमच्याविषयी विचार करत आहे, तर डिव्हाइननी तुमच्याविषयी विचार करावा अशी अलाइनमेंट तुमची घरामध्ये वास्तूमध्ये आकाश तत्वाच्या कनेक्शननी होऊ शकते. आणि ते कसं कनेक्ट करायचं, त्यासाठी मग तो तुमचा कुलदेवतेचा विचार वगैरे सगळा त्याच्यामध्ये येतो. आता अजून एक संख्याशास्त्र किंवा न्यूमरॉलॉजी म्हणतात, म्हणजे तर त्याच्यावरनं परत एकदा आपण कुंडली मांडली, वास्तूचा विचार केला, तर मग न्यूमरॉलॉजीमध्ये जे काही लोक फोनचा, मोबाईलचा नंबर घेताना पण त्याची बेरीज बघतात, किंवा गाडी घेताना पण बघतात. मग 9 नंबर आला की तुमची गाडी सतत चालती राहील, तुमचं काम वाढेल. तर ह्याचा आपल्या आयुष्यावर खरंच इम्पॅक्ट होतो का? आणि मग तो इम्पॅक्ट वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी बदल करावेत का? आता याच्यावर मी बाकीचे काय करतात त्याच्यावर काही टिप्पणी न करता, वैदिक न्यूमरॉलॉजी किंवा संख्याशास्त्र हे काय सांगतात बेसिकली, इतका छोटा विचार
आपली संस्कृती करेल का, हा प्रश्न आपण आधी स्वतःलाच विचारला पाहिजे. हे संपूर्ण विश्व नंबर्सनी बनलेलं आहे, लक्षात घ्या. हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ना ते नंबर्सनी कळलेलं आहे. म्हणून तर आपण एन्कोडिंग डिकोडिंग आलं कुठून. कुंडली ही पण एक भाषा आहे, त्याचं एन्कोडिंग डिकोडिंग करतो आपण. मोबाईलमध्ये पण एन्कोडिंग डिकोडिंग करतो. तर हे संपूर्ण विश्व नंबर्सनी तयार झालेलं आहे. 1 ते 9 नंबर्स ते आहेत. शून्याचा शोध भारतामध्ये लागला. आणि आपण निसर्गाची किंवा एक्झिस्टन्सची युनिव्हर्सची संवाद जो साधत असतो ना, तो नंबर्सद्वारे साधत असतो. मृत्यूनंतर नंबर्स दिसतात तुम्हाला, लक्षात आलं की नाही. आणि त्या नंबर्सद्वारे एक्झिस्टन्स हे आपण बोलत असतो. म्हणजे संवाद तिथे नॉर्मल बोलणं होत नाही ना, ते एन्कोडिंग डिकोडिंग चालू असतं. मग परत जेव्हा जन्म होतो, परत चौथ्यावरनं तिसऱ्याला येतो, त्यावेळेला जे मागच्या जन्मात राहिलेलं आहे, कळलं की नाही, ते नंबर्स रिपीट घेऊन आपली डेट ऑफ बर्थ तयार होते. म्हणजे डेट ऑफ बर्थ म्हणजे काय, जन्मतारीख म्हणजे काय. जन्माला येताना निसर्ग आपल्यासमोर नंबर फेकत असतो 1 ते 9, आणि त्या प्रत्येक नंबरला एक विशिष्ट असं सिग्निफिकन्स दिलेलं आहे. म्हणजे 1 म्हणजे करिअर, 2 म्हणजे रिलेशन, 3 म्हणजे सपोर्ट किंवा फॅमिली, 4 म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैसा, मनी, 5 म्हणजे पार्टनरशिप, 6 म्हणजे आर्ट, 9 म्हणजे फेम, लक्षात आलं की नाही, 7 म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि 8 म्हणजे फिक्स इन्कम. हा 9 वेगवेगळ्या अर्थांपैकी एक अर्थ मी सांगितला. मग जे ज्याच्याकडे नाही आहे, आता समजा एखादा माणूस 3 वर्ष एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि त्याने मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पिक्चरच बघितला नाही किंवा त्याला वेळच नव्हता, तर कंपनीने सांगितलं 3 दिवस तुला पूर्ण सुट्टी, तर तो एका दिवसात जाऊन 3 पिक्चर बघेल, कारण त्याने ते मिस केलेलं आहे. मग जेव्हा जन्म होतो तेव्हा निसर्ग देतच असतो. गेल्या जन्मीचं राहिलेलं त्याला पूर्ण करायचं असतं. मग काही वेळेला बघा 1 रिपीट असतो, 2 रिपीट असतो जन्मतारखेमध्ये, कळलं की नाही. 1/11/1922 अशी जन्मतारीख असेल तर 1 किती वेळा आला, म्हणजे करिअर मिस केलंय त्यांनी. मग युनिव्हर्समधनं ते नंबर त्यांनी जास्त वेळा घेतले, त्याला रिपीट नंबर्स म्हणतो आपण. आणि त्यांनी जन्म घेताना ते डेट ऑफ बर्थ सांगते. इव्हन डेट ऑफ बर्थवरनं असा अभ्यास आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात, मी 10 मिनिटामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 400पेक्षा जास्त हे प्रयोग केलेले आहेत. नुसती जन्मतारीख तुम्ही समोर दिलीत की त्याच्यावर तुमचा मागचा जन्म सांगता येतो. कोणत्याही पद्धतीने इंट्युइशन, ध्यानात जाणे असं काहीही न करता, फक्त गणिताच्या आधारे. इतकं आपलं वैदिक संख्याशास्त्र जबरदस्त बलवान आहे. फक्त तसा त्याचा उपयोग केला जात नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे. किंवा त्याचा अभ्यास नाही आहे तेवढा लोकांचा. अभ्यास असला तरी सुद्धा फार जास्त कमर्शियलायझेशन ज्या गोष्टींमध्ये होतं, अर्थात त्याचा जास्त वापर होतो, डिमांड आणि सप्लाय तसं असतं. पण नुसती जन्मतारीख, हे तुम्हाला मी छातीटोकपणे सांगतो, नुसती जन्मतारीख जरी समोर दिली तरी मागच्या जन्मात काय घडलेलं आहे, हे काय मिस झालेलं आहे, याचा एक आराखडा आपल्याला बांधता येतो. म्हणजे इथे आपल्याला या डेट ऑफ बर्थवरनं, जन्मतारखेवरनं कळतं की आपण आता मागच्या वेळेला काय मिस केलं होतं. आणि एखादी गोष्ट घडतच नाही बघा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये, कळलं की नाही. आणि एखादी गोष्ट त्याला असं वाटतं या बाकीच्यांच्या बाबतीत किती सहज घडतो आणि मला बापरे 16 तास लागतात, आणि हीच गोष्ट हा माणूस 2 तासात करतो. पण हे पण बघितलं पाहिजे, जे तुम्ही 2 तासात करता त्यासाठी त्या व्यक्तीला 16 तास लागत असतात. तुमच्याकडे असं काहीतरी असतं जे तुम्हाला लिलयात इझिली निसर्गाने दिलेलं असतं भेट म्हणून, कळलं की नाही. तुम्ही त्याच्याविषयी कोणताही ग्रॅटिट्यूड देवाकडे, एक्झिस्टन्सकडे व्यक्त केलेला नसतो, जे तुमच्या बाबतीत सहज घडलेलं आहे. आणि कंप्लेंट करताना मात्र तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवून या व्यक्तीच्या बाबतीत कसं झालं, तोही ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. जे मिळालंय ते इतकं जास्त आहे, तुम्हाला सांगतो. हा ॲक्च्युली न्यूमरॉलॉजीचा बेस आहे की तुम्ही हे बघा आधी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू